एका 40 वर्ष महिलेनं पोटच्या 2 मुलांची 4 ते 5 लाखांमध्ये विक्री केली आहे। पतीच्या निधनानंतर ही 40 वर्षीय महिला प्रियकर अजय फुलझोते सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती। याच प्रियकरापासून तिला 2 मुलं झाली। जून 2024 मध्ये या बाळांची महिलेनं विक्री केली। संबंधित महिलेला पतीपासून एक 15 वर्षांची मुलगी आहे। या मुलीवर महिलेच्या प्रियकरानं लैंगिक अत्याचार केला। यातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली। तिची नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये प्रसूती करण्यात आली। मेडिकल कॉलेजनं पोलिसांमध्ये तक्रार केली। पोलिसांनी जाब विचारल्यानंतर सगळा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी 40 वर्ष महिलेला आणि मुलं विकत घेणाऱ्यांना अटक केलेली आहे। तसंच महिलेच्या फरार प्रियकराचाही शोध सुरू आहे। जे व्हिक्टिमचं बाळ आहे ते व्हिक्टिमचं बाळ हे जे व्हिक्टिमची आई आहे तिने त्या बाळाला विकण्याचा प्रयत्न केलेला आहे। शिवाय त्या जे आईचे पूर्वीचे जे 2 बाळ होते ते सुद्धा व्हिक्टिमच्या आईने आणि व्हिक्टिमची म्हणजे जो आरोपी आहे म्हणजे व्हिक्टिमच्या आईचा जो रिलेशनशिपमधला मित्र आहे त्याच्यासोबत संगनमत करून ते 2 बाळ विकलेले आहेत। एकंदर 3 बाळाच्या बाबतीत हा व्यवहार झालेला आहे, परंतु 2 बाळ हे विक्रीला बाहेरगावी विकलेले होते। तपासामध्ये कोणाला विकले याचा तपास करून ते संबंधित जे घेणारे आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि जे विकणारे जे व्हिक्टिमची आई आहे तिला सुद्धा अटक केलेली आहे।